हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण आकृत्यांमध्ये ज्या रिकाम्या जागा असतात म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल किंवा कोणते कॅरेक्टर्स येईल त्यावरची आपण एक्झाम्पल पाहत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही टाईप बघितले. आता त्यापुढची उदाहरणं अजून कशा टाईपचे प्रश्न येतात ते बघूया. आता बघा, या पुढच्या प्रश्नामध्ये दोन आपल्याला नंबर्स दिसत आहेत खालीवर म्हणजे एक कॉलम आहे आणि एक दोन रो आहेत, प्रत्येक कॉलम मध्ये दोन दोन नंबर्स आहेत. ठीक आहे. आता बघा, या प्रत्येक ज्या वरची संख्या आणि खालची संख्या या दोन संख्या आहेत ना, त्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे आणि ते सेम आहे. म्हणजे एका खाली एक लिहिलेल्या संख्यांमध्ये जो संबंध आहे तो संबंध त्या पुढच्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणार. तर आता काय संबंध आहे बघा, यामध्ये काय लॉजिक आहे तर एका खाली एक जे लिहिलेले संख्या आहेत ना त्यामध्ये n व n² - n असं लॉजिक आहे. म्हणजे आता आपण बघूया, पहिली वरची संख्या कुठली आहे? 3 आहे, बरोबर. म्हणजे एनच्या ठिकाणी आपण 3 घालायचं, 3. आणि पुढचं काय? n² - n म्हणजे 3चा वर्ग वजा 3, बरोबर. मग आता 3चा वर्ग किती येतो? 3 त्रिक 9, 9 वजा 3, 9 वजा 3 किती येतं? 9 वजा 3 किती येतं? 6, बरोबर. मग बघा, आता तेच नंबर आहेत. म्हणजे पहिला नंबर काय आहे? 3 आणि त्याच्या खालचा नंबर कोणता आहे? 6. म्हणजे हे लॉजिक यामध्ये वापरले. जसं आता पुढची संख्या n म्हणजे काय आहे? 8. तर n म्हणजे 8 आहे, तर सेम लॉजिक बसते का बघूया. पहिला काय करणार? n चा वर्ग वजा n म्हणजे आहे 8. आता 8चा वर्ग किती येतो? 64 वजा 8 बरोबर 56. आणि बघा, हेच खालीवर नंबर आहेत 2 म्हणजे सेम आहेत. त्याप्रमाणे आता तिसऱ्या नंबरमध्ये आपण बघूया. तिसऱ्या नंबरमध्ये n काय आहे तर आपल्याला n बरोबर घ्यायचं आहे 5. तसं या दोन संख्या खालच्या आणि वरची संख्या आहे त्यामध्ये हा सेम संबंध आहे. त्यावरून आपल्याला आता क्वेश्चन मार्कच्या जागचं काढायचं आहे. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी n आहे, तो n आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे इथेही सेम लॉजिक असणार. काय असणार आहे? n चा वर्ग वजा n बरोबर खालची संख्या किती आहे? 20, बरोबर. म्हणजे आता n चा वर्ग वजा n बरोबर 20 येणार आहे. मग आता आपण काय करूयात, जे पर्याय आहेत ना त्या पर्यायावरून शोधूया. समजा n बरोबर आपण पर्याय पहिला कोणता आहे? 4 घालून बघूया. 4चा वर्ग वजा 4चा वर्ग येतो 16, 16 वजा 4 किती झालं? 12. पण आपल्याला किती पाहिजे? 20. म्हणजे n4 हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आपण 6 घेऊयात. n चा वर्ग वजा n म्हणजे 6चा वर्ग वजा 6, 6चा वर्ग येतो 36, 36 वजा 6 येतं 30. आपल्याला किती पाहिजे? 20. म्हणजे हाही ऑप्शन चुकीचा आहे. आता तिसरा ऑप्शन काय आहे? n बरोबर 5 ही किंमत ठेवून बघूया. n चा वर्ग वजा n चा वर्ग 5चा वर्ग 25 वजा 5 बरोबर किती आलं? 20. आणि आपल्याला 20च हवंय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 3. n ची संख्या काय येणार? n म्हणजे 5. हे याचं आपलं उत्तर झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, आता आपल्याला हे 3 रो आणि 3 कॉलम दिसतात आहे. दिसताना ना असं एखादे लेटर्स आणि नंबर्स सोबत आले की घाबरायला होतं की बापरे किती अवघड प्रश्न आहे. पण सर्वात सोपा प्रश्न आहे आतापर्यंतच्या बघितलेल्या प्रश्नातला. बघा, आता यामध्ये काय लॉजिक वापरले? इथे आपल्याला नंबरही दिसतात आहे आणि लेटर सोबत दिसतात आहे. तर आता इथे एवढं सोपं लॉजिक आहे. इथे काय केलंय बघा, आता प्रत्येक उभ्या रकान्यात पहिल्या व तिसऱ्या संख्येचा गुणाकार ही दुसरी संख्या आहे. म्हणजे आता पहिल्या रकान्यातली संख्या आणि तिसऱ्या रकान्यातली संख्यांचा गुणाकार ही मधली संख्या आहे. आणि संपूर्ण आकृतीत ना प्रत्येक लेटर हे 3 वेळा येते. म्हणजे जसं आपण बघूयात आता बघा, पहिला नंबरचा आधी शोधूयात. पहिल्या रकान्यामध्ये पहिली संख्या कोणती आहे? 3 आहे. आणि सर्वात शेवटची संख्या कोणती आहे? 9 आहे. आणि 9 गुणिले 3 किती येतं? 27 येतं. तीच मधली संख्या आहे, बरोबर. सेम आपण तिसऱ्या रकान्यात बघूयात. पहिली संख्या आहे 4 आणि शेवटची संख्या आहे 16. आणि 16 चौक 64 हीच याची मधली संख्या आहे. सेम लॉजिक आपण मधल्या ह्याच्यात वापरूया. पहिली संख्या आहे 2 गुणिले शेवटची संख्या आहे 4. मग 4 दोन्ही किती आलं? 8. आणि बघा, आता ऑप्शनमध्ये तर 8 हा एकच पर्याय आहे. त्यामुळे ऑप्शन 1 हे आपला आन्सर असणार आहे. पण तरी पण आपण लेटरचं बघूयात. आता बघा, पूर्ण आकृतीमध्ये बी किती वेळा आले? बी आलंय 3 वेळा. सी किती वेळा आलंय? सी फक्त 2दा आलंय. आणि ए किती वेळा आलंय? तर 1, 2 आणि 3. ए पण 3 वेळा आलंय. म्हणजे हे 3 वेळा आलंय, हे 3 वेळा आलंय. म्हणून सी ही 3 वेळा येणार. म्हणजे 8च्या पुढे येणारे लेटर कोणतं असणार आहे? 8C.
म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येईल तर 8C हे पद येणार, म्हणून याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला आतापर्यंत प्रत्येक एक डायग्राम होती, पण यामध्ये आता 3 डायग्राम दिलेत आणि क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला काय येईल तर विचारले. आता यामध्ये आपण पहिली डायग्राम बघूया. तर त्या संख्यांमध्ये काय लॉजिक येतंय तर बघा, सर्वात खालच्या ज्या 2 संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकाराला जर आपण 2ने भाग दिल्यास वरची संख्या मिळते. म्हणजे आता पहिली आकृती आहे बघा, ही पहिल्या आकृतीमध्ये खालच्या संख्या कोणत्या आहेत 16 आणि 24. तर या संख्यांचा जर गुणाकार केला आणि त्याला आपण 2ने भाग घालवला तर आता उत्तर काय येते बघूयात. इथे आपल्याला 2ने भाग जातोय, 12 दुनी 24 आणि 16 गुणिले 12 यांचा गुणाकार किती येतो 192 आणि ती संख्या वरती आहे. सेम ते लॉजिक आपण दुसऱ्यामध्ये वापरून बघूयात. खालच्या 2 संख्या कोणत्या आहेत 15 गुणिले 18 भागिले 2. इथे पण 2ने भाग जातोय, 9 दुनी 18 आणि 15 गुणिले 9 किती येतं तर 135 आणि ती संख्या वरती आहे. म्हणून आपण आता हे सेम लॉजिक तिसऱ्या डायग्राममध्ये वापरूयात. म्हणजे खालची संख्या आता इथे क्वेश्चन मार्क आहे त्याच्या जागी आपण x मानूया, गुणिले दुसरी संख्या कोणती आहे 14 भागिले 2 बरोबर वरची संख्या काय 126. यावरून आपण x ची किंमत काढू शकतो. म्हणजे हे इथे 2 भागिले आहे, इकडे गेल्यावर गुणाकार येणार, म्हणजे x गुणिले 14 बरोबर काय येणार 126 गुणिले 2 आणि हे 14 इकडे परत भागाकारात येणार, म्हणजे x बरोबर 226 गुणिले 2 भागिले 14. इथे आता डायरेक्ट 14ने भाग जातोय, 14 भाग जातोय, 14 9 126 आणि 9 गुणिले 2 किती 18. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येणार आहे तर ती आहे 18. म्हणजे याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर 3. आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, यामध्येही आपल्याला खूप नंबर दिसतात आहे. काही नंबर अंशाला आहेत आणि काही नंबर छेदाला आहेत. तर आता यामध्ये काय लॉजिक वापरले बघा, दिलेल्या आकृतीमध्ये अंशातल्या प्रत्येक संख्येला म्हणजे जी आता पहिली संख्या आहे 5 तर त्या 5ला 3ने गुणायचं. अच्छा, म्हणजे अंशाच्या प्रत्येक संख्येला पहिली संख्या तिला 3ने गुणायचं आणि जी छेदातली संख्या आहे तिला आपण एका पर्टिक्युलर म्हणजे 4ने गुणले तेव्हा ती पुढची संख्या येते. म्हणजे बघूया आपण हे लॉजिक काय आहे. आता अंशाची पहिली संख्या काय आहे बघा 5 आहे. आता या 5ला 3ने गुणलं तर 5 3 काय येतंय 15. बघा पुढची अंशाची संख्या 15 आहे, त्या 15ला परत तुम्ही पहिली संख्या ही आली आपली बरोबर, नंतर आलेल्या संख्येला परत तुम्ही 3ने गुणा, 15 त्रिक 45 बघ 15 त्रिक 45 बघा आपली ही दुसरी संख्या 45 आहे बरोबर. आता या आलेल्या 45ला परत आपण 3ने गुणूयात तर किती येतं 135 आणि आपली तिसरी संख्या काय आहे, तिसरी संख्या आपली आहे 135 बरोबर. हे लॉजिक वापरले. सेम खाली छेदामध्ये काय लॉजिक वापरले ते बघूयात. आता छेदाची पहिली संख्या आहे 3 तर या 3ला 4ने गुणले, 4 त्रिक 12 बघा आपली पहिली संख्या आहे 12. परत या आलेल्या उत्तराला परत 4ने गुणलं, 12 चौक 48 ही संख्या आली. आता या आलेल्या उत्तराला परत 4ने गुणलं, 48 गुणिले 4 किती 8 चौक 12, 4 चौक 16 8 चौक 32 हातचा 3, 4 चौक 16 आणि 3 19 म्हणजे 192 आलं. म्हणजे याचं उत्तर काय आहे 192. म्हणजे पुढची जी येणारी संख्या आहे क्वेश्चन मार्कच्या जागी छेदातली संख्या ती आहे 192. म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 3. आता हा बघा, हा एक वेगळा प्रकारचा टाईप आहे. आता या डायग्राममध्ये आपल्याला 2 संख्या शोधायच्या, 2 क्वेश्चन मार्क आहे. आता यामध्ये काय लॉजिक वापरले, आता उभ्या किंवा आडव्या या ज्या संख्या आहेत ना त्यांची उभ्या रकानातली किंवा आडव्या रकानातली संख्यांची बेरीज 60 येते. म्हणजे समजा आपण हा आडवा रकाना घेऊया तर नंबर कोणते आहेत 30 अधिक 20 अधिक 10, 30 अधिक 2 50 अधिक 1 किती बेरीज येते 60 येते. आणि समजा उभा रकाना घेऊयात म्हणजे 30 अधिक 16 अधिक 14 तीही किती बेरीज येते 6 4 10, 3 4 5 आणि हातचा 1 6 म्हणजे बेरीज 60 येते. सेम लॉजिक आपण वापरूयात बरोबर. मग आता काय करूयात, जी संख्या काढायची ती आपण x मानूयात. म्हणजे आता समजा आपल्याला मधला रकाना काढायचे तर त्यांचीही बेरीज 20च येणार. मग काय करू 20 अधिक x अधिक 20 बरोबर किती येणार आहे 60 येणार आहे. 20 अधिक 20 40 म्हणजे x अधिक 40 बरोबर 60. मग आता ही x ची किंमत काढायची आहे, हे 40 अधिक आहे इकडे गेल्यावर वजा होणार म्हणजे 60 वजा 40 येणार.
मग इथे आपल्याला एक्सची किंमत किती भेटली, 20 झाली. ही आपली पहिली संख्या. आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. सेम आता त्यांचंही आपण असंच लॉजिक वापरू. त्यांची बेरीज ही किती येणार आहे, बेरीज येणार आहे 60. म्हणून 10 अधिक 24 अधिक इथे आपण y घेऊयात, बरोबर येणार 60. बरोबर. आता आपल्याला yची किंमत काढायची आहे. 24 अधिक 10 34 अधिक y बरोबर आलं 60. म्हणून yची किंमत काय येणार, हे 34 इकडे मायनस होणार, म्हणजे 60 वजा 34 आणि किती येतं 60 वजा 34, ते येतं 26. म्हणजे yची किंमत किती आहे, ती आहे 26. आणि हा ऑप्शन कोणता आहे, तर हा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. दोन व्हॅल्यू कोणत्या येणार, एक 20 येणार आणि दुसरी येणार 26. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.